टॉक्सिक रिलेशन्स असतात, नार्सिसिस्ट पार्टनर असतो किंवा ॲब्यूज खूप असतो, डोमेस्टिक व्हायलन्स असतो आणि त्याच्यामध्ये पण खूप त्रास होत असतो. मग त्यावेळेला तसे पण खूप पेशंट्स येतात किंवा त्या बाबतीतही आपण कॉर्ड कटिंग करू शकतो. कॉर्ड्स म्हणजे काय तर एनर्जी, ती आपण मग ती कुठलीही गोष्ट असेल, म्हणजे विचारांची एनर्जी आहे, भावनांची एनर्जी आहे, शब्दांची एनर्जी आहे, ती एनर्जी तुमच्या ऊर्जा शरीरामध्येच ती ऊर्जा जातीये आणि ती तिथे बसतीये, फिक्स होतीये, तर ती तुम्हाला काढायला लागते. तर मग त्याच्यासाठी हिलर्स वेगवेगळ्या पद्धतींनी ती ऊर्जा काढतात. मायग्रेनला जर कोणी ट्रीटमेंट करत असेल आणि त्याला जर या कॉर्ड कटिंगची जोड मिळाली तर मे बी बेस्ट रिझल्ट येऊ शकतो. नक्की नक्की. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये त्याच व्यक्ती, जी संबंधित व्यक्ती आहे, तिलाच कॉर्ड कटिंग शिकवल्या जातं आणि ते केल्या जातं. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा पॉडकास्टचा विषय थोडासा वेगळा आहे. आज आपल्याकडे तज्ज्ञ आलेले आहेत डॉक्टर नीता रोडे मॅडम. त्यांच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत. परंतु आधीच डिस्क्लेमर देते मंडळी, जर तुम्हाला हा विषय पटत असेल तर पुढचा पॉडकास्ट बघा, नाहीतर कॉर्ड कट. त्याच्या अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुमचा विश्वास असेल तर पॉडकास्टला सुरुवात करूयात. डॉक्टर नीता मॅडम, तुमचं आजच्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तर नीता मॅडम या हीलर आहेत, क्रिस्टल थेरपी करतात आणि बऱ्याच मॉडॅलिटीमध्ये त्या डील करतात. सो आधी आपण त्यांच्याकडनं त्यांची छोटीशी ओळख जाणून घेऊयात. तर आपल्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. ओम चैतन्य. मी डॉक्टर नीता मोहन रोडे. मी मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये मास्टर्स केलं आणि PhD पण केलं. सायन्स बॅकग्राऊंड असूनही मला ऊर्जा उपचार आणि अध्यात्म, मानवी मन ह्या सगळ्यांबद्दल खूप उत्सुकता होती आणि त्याच्यामुळे मी आता पूर्णपणे होलिस्टिक हिलिंगकडे वळली आहे. मी जवळपास 12 वर्ष ॲज अ लेक्चरर म्हणून काम केलं, पण त्यानंतर 2007पासून आत्तापर्यंत मी बऱ्याच मॉडॅलिटीज शिकले आणि त्या मॉडॅलिटीजमध्ये काम पण करते. जसं की क्रिस्टल हिलिंग आहे, कुंडलिनी रेकी आहे, उसवी रेकी आहे, टॅरो ट्रीडिंग आहे, न्यूमरोलॉजी आहे, लामाफेरा हिलिंग आहे, झिबो सिम्बॉल्स आहेत, शंबाला कोड्स आहेत, स्विचवर्ड्स आहेत. ह्या सगळ्या मॉडॅलिटीजवर मी काम करते. पण आता जो आपला मुख्य मुद्दा आहे पॉडकास्टचा, की जो मला प्रचंड म्हणजे मी खूप उत्सुक होते या विषयावरती, की एखादी व्यक्ती नको आहे आपल्या आयुष्यात किंवा हवीही आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अँगलनी आहे. तर ॲक्च्युली हे कॉर्ड कटिंग काय असतं? त्याच्या अगोदर तू जे या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण आधी चर्चा केली तेव्हा तू म्हणालीस की त्याच्यासाठी आधी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. तर त्यापासून आपण सुरुवात करूयात. त्याच्या बेसिक काय सांगशील तू ह्या सगळ्या यामागे काय शास्त्र आहे? कारण त्याच्या अगोदर तू MSc मायक्रोबायोलॉजी आहेस आणि तू PhD केलेली आहेस, त्यामुळे सगळ्या गोष्टी ताऊन सुलाखूनच तू बघतेस. तर नक्की ह्याच्या मागचं फिजिक काय आहे ते सांग. मला आधी हे क्लिअर करायला आवडेल की कॉर्ड कटिंग हा विषय फक्त एवढ्याच पुरता मर्यादित नाही आहे की एखादी व्यक्ती आपल्याला आयुष्यात नको आहे किंवा त्या व्यक्तीपासून सुटका करायची आहे, एवढ्यासाठी कॉर्ड कटिंग नाही आहे. दॅट इज तो एक महत्त्वाचा पार्ट आहे की ते सुद्धा आपण करू शकतो. पण कॉर्ड कटिंग बऱ्याच गोष्टींसाठी करावं लागतं. आता हे कॉर्ड्स काय असतात आणि ते कसे बनतात आणि त्याचा काय आपल्याला त्याचा फायदा किंवा तोटा काय होतो, म्हणजे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी सुरुवातीला हे जाणून घेतलं पाहिजे की हे कॉर्ड कशापासून बनलेले असतात आणि ते कसे बनतात. ते जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी हे पाहिलं पाहिजे की आपल्याला ऊर्जा शरीर आपलं काय आहे आणि ऊर्जा शरीराची माहिती घेतल्यानंतर आपल्याला कळेल की कॉर्ड्स कसे बनतात आणि कशापासून बनतात. आता ऊर्जा शरीर म्हणजे काय? तर आता आपण जसे दिसतो, आपलं शरीर एक हाड, मांस, स्किन असं बनलेलं आहे, तर केवळ तेच आपण नाही आहोत. बरोबर. तर आपल्या ह्या शरीराच्या व्यतिरिक्त आपलं शरीर एक ऊर्जामय आहे आणि ऊर्जामय म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला असं संपूर्णपणे असं म्हणता येईल की आपली शरीरांतर्गत असलेली ऊर्जेची केंद्र जी टोटल 144 आहेत, त्याच्यापैकी प्रमुख 7 चक्र
जी ऊर्जा केंद्र आहे ती प्रमुख 7. त्याच्यामध्ये अजून 2 असतात की जी आपल्या सहस्त्राच्या वर 1 फूट जे असतं ते सोल स्टार चक्र, आणि जे पायाच्या खाली जमिनीच्या आत 1 फूट असतं ते अर्थचक्र. म्हणजे आपले 7 चक्र ते 2 चक्र. याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाहून नेणाऱ्या 72,000 नाड्या, त्याच्यापैकी 3 प्रमुख नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना, ह्या 3 नाड्या. त्याच्यानंतर जी कुंडलिनी शक्ती आहे, जी ब्रह्मांडाचं छोटं स्वरूप आहे, जे 3.5 वेटोळे घालून आपल्या स्पायनल कॉर्डच्या शेवटी मूलाधार चक्रामध्ये जी स्थित आहे ती कुंडलिनी शक्ती. आणि प्रत्येक चक्राला जोडून एक जे वलय आपल्या शरीराभोवती आहे, अशा 7 चक्राला जोडलेली 7 वलय म्हणजे आपलं आभामंडळ, ज्याला आपण ऑरा म्हणतो. तर आपलं हे जे ऊर्जा शरीर आहे ह्या सगळ्यांचं मिळून बनलेलं आहे. म्हणजे आपली चक्र, आपलं आभामंडळ आणि आपल्या नाड्या. तर ह्या चक्रांबद्दल जेव्हा आपण माहिती घेऊ एका चक्रांबद्दल, तेव्हा आपल्याला कळेल की बॉन्ड कसे तयार होतात, हे कॉर्ड्स कसे तयार होतात. आता कॉर्ड तयार होणं म्हणजे काय, हे तर आपल्याला माहिती आहे की आपण ऊर्जेचे बनलेले आहोत. आता सपोज तू आणि मी पण बोलतोय, तर आपल्यामध्ये देवाणघेवाण होतीये विचारांची, भावनेची, किंवा आपण एकमेकींशी जे काही बोलतोय याच्यामध्ये जी देवाणघेवाण होतीये, शब्दांमध्ये, विचारांमध्ये, भावनांमध्ये एनर्जी आहे. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. ब्रह्मांडामधली अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्याच्यात एनर्जी नाहीये. म्हणजे दगडामध्ये सुद्धा एनर्जी आहेच, म्हणजे आपण क्रिस्टल वापरतोच. तर ही एनर्जी, जेव्हा मी माझे काहीतरी विचार तुला सांगतेय, तू तुझे विचार मला सांगतेस, याचा अर्थ ह्या एनर्जीचा आपण एक्सचेंज करतोय. आता हे एनर्जीचा एक्सचेंज करतोय म्हणजे एक एनर्जीचा बॉन्ड तयार होतोय. आता दरवेळेस हेच नसतं की बॉन्ड वाईट असतात, बॉन्ड हेल्दी पण असतात, हे कॉर्ड्स हेल्दी पण असतात. आता जसं आपण हे ठरवतोय, बोलतोय किंवा चर्चा करतोय ह्या विषयाची, याच्यात खूप नॉलेज आहे की त्याचा उपयोग होईल बऱ्याच लोकांना, तर हे चांगलं नरिशिंग पण बॉन्ड्स असतात. तर हे बॉन्ड्स कशा प्रकारचे असतात तर त्या प्रत्येक चक्राच्या वेगवेगळ्या गुणधर्मावर अवलंबून आहे. म्हणजे हे बॉन्ड्स कसे आहेत. आता आपण बघूया की मूलाधार चक्र आहे, 7 चक्र आहेत, त्याच्यापैकी जे पहिलं चक्र आहे ते म्हणजे मूलाधार चक्र, जे आपल्या स्पायनल कॉर्डच्या बेसला असतं. आता हे मूलाधार चक्र जे आहे ते पृथ्वी तत्वाचं आहे, ज्याला 4 पाकळ्या आहेत आणि ज्याचा रंग लाल आहे आणि ज्याचा बीज मंत्र आहे लम. आता ते पृथ्वी तत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला सपोर्ट देतं खूप, ते जे चक्र आहे. आणि ते जर चक्र तुमचं व्यवस्थित असेल, तिथे कुठेही ब्लॉकेज नसेल, ॲक्टिव्ह असेल, ब्राईट असेल, तर तुम्हाला खूप कॉन्फिडन्स असतो. तुमच्या मूलभूत गरजा खूप चांगल्या प्रकारे, तुमची डे टू डे जी लाईफ आहे ती खूप चांगल्या प्रकारे चालू असते. तुम्हाला सपोर्टिव्ह फील होतं, तुम्हाला अनिश्चित भीती नसते आणि खूप छानपैकी तुमचं आयुष्य चाललेलं असतं. पण हे चक्र जर ब्लॉक असेल, तर ते ब्लॉक असेल तेव्हा मग तुम्हाला असं वाटतं की मला सपोर्ट नाही आहे कुणाचा, मी एकटी आहे, लोनली फील होतं, मग कॉन्फिडन्स लूज होतो, मग डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम यायला लागतात. आणि हे ब्लॉक का होतं तर पृथ्वी तत्व ही एक स्त्रैण ऊर्जा आहे. जर मदरली एनर्जीमध्ये जर काही तुमचा समन्वय नसेल, मग त्याच्यामध्ये जर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या स्त्री तत्वाशी जर तुमचा समन्वय नाही आहे किंवा तिथे जर तुमचे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, सपोज आई आहे, सासूबाई आहेत, बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, किंवा तुमच्या आयुष्यातली कुठलीही स्त्री, तिच्याविषयी जर तुमच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स असतील, तर ह्या स्त्रैण ऊर्जेला प्रॉब्लेम येऊन तिथे तो रूट चक्र जे आहे ते ब्लॉक होऊ शकतो. तर अशा प्रकारे आता ह्याच्याच संबंधित कॉर्ड्स मन तयार होतात. ते कसे ते आपण पुढे बघूया. ह्याच्यानंतरचं जे दुसरं चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र जे आहे, जसं मी सांगितलं की मूलाधार चक्र स्पायनल कॉर्डच्या बेसला असतं, स्वाधिष्ठान चक्र हे नाभीचे 4 बोटं खाली असतं. ते केशरी रंगाचं असतं आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या 6 असतात आणि त्याचा जो बीज मंत्र आहे तो वम असतो आणि तो जलतत्वाचा आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जितक्या वाहणाऱ्या गोष्टी आहेत, मग ते केमिकल्स आहेत, हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, ब्लड फ्लो होतं, पाणी आहे आपल्या शरीरामध्ये, त्या सगळ्या वस्तू, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्या आधिपत्याखाली येतात. जसं मी आत्ता सांगितलं मूलाधार चक्र, तर मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाचं असल्या कारणाने जो बेस आहे म्हणजे हाडं, अस्थी आणि केस, हे
त्या मूलाधार चक्राच्या अधिपत्याखाली येतात. स्वाधिष्ठान चक्राच्या अधिपत्याखाली सगळ्या वाहणाऱ्या गोष्टी येतात. आणि इथे हे जर चक्र तुमचं बॅलन्स असेल तर, आणि जसं मी तुला मगाशी पण बोलताना म्हणाले की प्रत्येक चक्र हे आपल्या एंडोक्राईन सिस्टीमशी जोडलेलं आहे, म्हणजे प्रत्येक ग्लँडशी जोडलेलं आहे. जसं मूलाधार चक्र जे आहे तर तुमच्या एक्सक्रेटरी सिस्टीमशी जोडलेलं आहे. त्याच्यामध्ये जर ब्लॉकेज असतील तर तुम्हाला युरिन प्रॉब्लेम्स, किडनी प्रॉब्लेम्स किंवा पाईल्सचा त्रास किंवा हे असे प्रॉब्लेम्स त्यामुळे येऊ शकतात. स्वाधिष्ठान चक्रामध्ये जर ब्लॉकेज असेल तर मेन्स्ट्रुअल सायकलच्या प्रॉब्लेम्स, कारण ते प्रजनन संस्थेशी जोडलेलं आहे. PCOD, PCOSचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्या चक्राच्या ब्लॉकेजमुळे येऊ शकतात. तर स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते केव्हा ब्लॉक होतं, जसं आपण मूलाधार चक्राचं म्हणालो की जर स्त्री तत्वाशी कॉन्फ्लिक्ट असेल तर ब्लॉक होतं. तर स्वाधिष्ठान चक्र जेव्हा आपण तुलना करतो, जेव्हा गिल्ट असतो, कंपॅरिझन करतो किंवा एखादं गिल्ट असेल तर मग हे स्वाधिष्ठान चक्र तिथे ब्लॉक होतं. ओके. तर ते आपण अवॉइड करून ते चक्र व्यवस्थित ठेवू शकतो किंवा एनर्जी हिलिंगनी पण ते ब्लॉकेजेस आपण दूर करू शकतो. आता जसं मी हे म्हटलं की हे चक्र आपल्या प्रजनन संस्थेशी जोडलेलं आहे आणि वाहणाऱ्या सगळ्या गोष्टींशी, म्हणजे मग हार्मोन्स आले त्याच्यामध्ये, तर ह्या सगळ्यांशी हे चक्र जोडलेलं आहे. तर ते जे कॉर्ड्स या चक्रापासून जोडलेले असतात ते ह्याच्याशी संबंधित असतात. ओके. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र, जे आपल्या नाभीच्या 4 बोटं वरती असतं, म्हणजे चकाकणाऱ्या पिवळ्या रंगाचं असतं आणि ज्यांच्या 10 पाकळ्या असतात आणि ज्याचा बीजमंत्र आहे रम. आणि हे चक्र जे आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी जोडलेलं असतं. म्हणजे जर हे चक्र ब्लॉक असेल तर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स आहे, कॉन्स्टिपेशन्स आहेत, ॲसिडिटी आहे, ह्या सगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास होऊ शकतात. मानसिक भावनिक पण त्याचे वेगळे त्रास होतात, कॉन्फिडन्स कमी होतो. पण हे चक्र जर ब्राईट असेल तर ते नेम, फेम, यश, कीर्ती, प्रसिद्धी, लिडरशिप क्वालिटीज, हे सगळं ह्या चक्राशी संबंधित आहे. ते चक्र जर तुमचं जेवढं ब्राईट असेल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळतात. पण हे चक्र ब्लॉक का होतं, जर गॉसिप करत असू तर त्या गॉसिपमुळे हे चक्र ब्लॉक होतं. त्यामुळे ते टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर जे चक्र आहे ते आहे अनाहत चक्र. आणि अनाहत चक्रचं जे तत्व आहे ते आहे वायुतत्व आणि त्याला 12 पाकळ्या असतात आणि त्याचा जो बीजमंत्र आहे तो आहे यम. आणि ते चकाकणाऱ्या हिरव्या रंगाचं ते चक्र असतं. हे चक्र जे आहे हे जेवढे पॉझिटिव्ह गुणधर्म आहेत, म्हणजे प्रेम, दया, क्षमा, शांती, मातृत्व, वात्सल्य, ह्या सगळ्यांनी ते युक्त असतं. आणि हे केव्हा ब्लॉक होतं, जर आपण एखादी व्यक्ती किंवा एखादी घटना ह्याला जर तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर हे चक्र ब्लॉक होऊ शकतं. आणि हे चक्र अबंडन्सचं आहे. त्याच्यामुळे हे जर चक्र तुमचं व्यवस्थित असेल तर समृद्धी तुमच्याकडे येते. मग समृद्धी फक्त पैशाशी संबंधित नाही, नात्यांची समृद्धी आहे, पैशाची तर आहेच, आरोग्याची समृद्धी आहे आणि ह्या सगळ्याच बाबतीमध्ये अबंडन्स तुम्हाला मिळतं आणि कुठेही अडथळे येत नाहीत. जर हार्ट चक्र ब्लॉक असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण अडथळे येतात, म्हणजे डे टू डे कामांमध्ये सुद्धा अडथळे येतात. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते आहे विशुद्ध चक्र, जे आपल्या गळ्यामध्ये स्थित असतं. आणि विशुद्ध चक्राचा जो बीजमंत्र आहे तो आहे हम. आणि ते 16 पाकळ्यांचं असतं. त्याचा रंग जो आहे तो आकाशी रंग त्याचा आहे, जे ज्ञानाचं केंद्र आहे. आणि ते जेवढं ॲक्टिवेट असेल तेवढं तुमच्या बोलण्याला वजन असतं, तुमच्या शब्दांना वजन असतं. तुमचा शब्द कोणी टाळू शकत नाही. पण ते चक्र जर ब्लॉक असेल तर तुमच्या शब्दांना किंमत राहत नाही. मग ते चक्र ब्लॉक केव्हा होतं, तर जेव्हा तुम्ही तुमच्या वाणीचा उपयोग एखाद्याला खाली पाडण्यासाठी करता किंवा कुणाला दुखावण्यासाठी करता, त्यावेळेला ते चक्र ब्लॉक होतं. किंवा अननेसेसरीली खोटं बोललं जातं खूप वेळेला, त्यावेळेला पण ते चक्र ब्लॉक होतं. त्यामुळे आणि कॉर्ड्स जे आहेत, आता हे गुणधर्म मी का सांगते, कारण ह्याच्याशी संबंधित कॉर्ड्स जोडल्या जातात नेहमी. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते आहे आज्ञाचक्र आणि ते 2 भुवयांच्यामध्ये कपाळात स्थित असतं, ज्याचा रंग आहे निळेसारखा निळा, ज्याला 2 पाकळ्या आहेत आणि ज्याचा बीजमंत्र आहे ओम. आणि ते इंट्युशन, इच्छाशक्ती, अंतप्रेरणा ह्याचं केंद्र आहे. आणि ते केव्हा ब्लॉक होतं, जर तुम्ही एखादी गोष्ट जशी आहे तशी न पाहता जर तिला वेगळ्या परसेप्शननी घेतलं त्या कुठल्याही घटनेला, तर तेव्हा ते चक्र ब्लॉक होतं. मग ते तसं
त्या पद्धतीने न घेता जर तुम्ही तुमची साधना व्यवस्थित चालू ठेवली तर ते चक्र ॲक्टिवेट राहतं आणि मग तुम्हाला तुमच्या इंट्युशन्सचा पण खूप चांगल्या पद्धतीने लाभ होतो. त्याच्यानंतर जे सहस्त्रार चक्र आहे तो तुमच्या माथ्याच्या वर असतं आणि ज्याला 1000 पाकळे असतात, ज्याचा बीज मंत्र आहे ओम मनी पद्मेहम, आणि ते परमात्म्याशी संधान साधण्याचं केंद्र आहे. वा. आता सहस्रार चक्र पण ब्लॉक होतो खूपदा आणि ते ब्लॉक झाल्यावर मायग्रेन सारख्या किंवा स्किन डिसीजेस जे असतात ते होतात. आणि सहस्रार चक्र ब्लॉक होण्याचं मेन रिझन आहे जेव्हा पितृशक्तीशी कॉन्फ्लिक्ट असतात. ओके. जेव्हा आपल्या आयुष्यातील कुठल्याही पितृशक्ती जी आहे, जी ऊर्जा आहे, ज्येष्ठ व्यक्ती म्हटल्यापेक्षा की मेल एनर्जी जी आहे, मस्क्युलाइन एनर्जी आहे, तिच्याशी जर तुमचे कॉन्फ्लिक्ट असतील तर मग तिथे हे ब्लॉक होऊ शकतं. तर ते जर जेव्हा ॲक्टिव्ह असतं तेव्हा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे परमात्म्याशी संधान साधू शकता, कम्युनिकेट करू शकता, इव्हन इन द सिंक विथ द ब्रह्मांडाशी तुम्ही एका सिंकमध्ये असता. मग ते मेसेजेस पण तुम्हाला तसे डाउनलोड होतात, रिसीव्ह होतात. आता हे जे 7 चक्र मी आत्ता सांगितले, ह्या 7 चक्रांना जोडून आपल्या शरीराच्या भोवती एक एक वलय असतं. की जसं आपलं जे मूलाधार चक्र आहे, मूलाधार चक्राला जोडून आपल्या शरीराच्या भोवती एक वलय तयार होतं आणि ते आहे आपला आभामंडळ. त्या आभामंडळाचा पहिला जो लेवल आहे, इथरिक बॉडी ज्याला आपण म्हणू. त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्राला जोडून पण एक वलय तयार होतं आपल्या शरीराच्या भोवती, ती इमोशनल बॉडी. त्यानंतर मणिपूर चक्राला जोडून त्याच्यावरती एक वलय तयार होतं आणि ती आहे मेंटल बॉडी. आणि मेंटल बॉडीच्या नंतर आपल्या अनाहत चक्राशी जोडून पण एक वलय तयार होतं आणि ती आहे आपली ॲस्ट्रल बॉडी. हे झालं फिजिकल प्लेन. ॲस्ट्रल बॉडी ही मध्य असते, जी अनाहत चक्राला जोडलेली असते. विशुद्ध चक्रापासनं आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र याच्याशी पण जोडून एक एक वलय आपल्या शरीराच्या भोवती असतं. जे आपल्या विशुद्ध चक्राशी जोडलेलं असतं ते असतं इथरिक टेम्पलेट, ती जी बॉडी आहे ते त्याच्यानंतरचं लेवल आहे. आणि त्याच्यानंतर आज्ञाचक्राला जे जोडून आहे ती आहे सेलेस्टियल बॉडी आणि जे सहस्रार चक्राला जोडलेली शेवटची जी बॉडी आहे ती आहे कॅथरिक बॉडी. तर ह्या 7 जे लेवल आहेत ऑराचे, त्याच्यानंतर जे 7 चक्र मी आता जी सांगितली ती 7 चक्र आणि ज्या नाड्या आहेत जे आपल्या शरीराच्या म्हणजे मूलाधार चक्रापासून सुरू होऊन शरीराच्या डाव्या भागापासून जी आपल्या आज्ञाचक्रामध्ये जी विलीन होते सुषुम्नीमध्ये ती आहे इडा नाडी आणि जी उजव्या बाजूने जाते ती आहे पिंगला नाडी. आणि सुषुम्ना ही आपल्या जे स्पायनल कॉर्ड आहे त्या स्पायनल कॉर्डमधून स्ट्रेट ती आपल्या आज्ञाचक्रापर्यंत जाते. तर हे जे सगळं आहे हे आहे, ह्याला आपण म्हणू की आपलं ऊर्जा शरीर आहे. आणि जेव्हा कॉर्ड्स कनेक्ट होतात ते कसे होतात, जर समजा रूट चक्रापासून जे तयार होणारे कॉर्ड्स आहेत ते आहे भीतीचे, त्याच्यानंतर एन्झायटी, इन्सिक्युरिटी, हे जे कॉर्ड्स आहेत ते रूट चक्रापासून तयार होतात. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्रांपासून जे कॉर्ड्स तयार होतात ते आहेत इमोशनल डिपेंडन्सी असेल एखाद्याची, किंवा जसं मी आता म्हणाले की लस्ट. तर ह्या पद्धतीचे जे कॉर्ड्स असतात ते स्वाधिष्ठान चक्राशी निगडीत असतात, कारण ते प्रजनन संस्थेशी जोडलेलं आहे आणि त्या प्रकारच्या हार्मोन्स वगैरे तिथे इन्व्हॉल्ड असतात. त्यानंतरचं जे सोलार चक्राचे जे कॉर्ड्स आहेत ते कॉर्ड्स कंट्रोलिंग इगो इश्यूज ह्या पद्धतीचे जे कॉर्ड्स आहेत ते सोलार चक्राशी जे आहेत ते जोडलेले असतात. हार्ट चक्राशी जे जोडलेले कॉर्ड्स आहेत ते मे बी नरिशिंग कॉर्ड्स पण असतात, कारण खूप वेळा जेव्हा खूप अतिप्रेम काळजी जेव्हा असते किंवा डिपेंडन्सी असते, की जसं छोटं बाळ आहे ते जे आईवर डिपेंड आहे त्यावेळेला त्यांच्यामध्ये जे कॉर्ड्स बनलेले असतात ते कॉर्ड्स सगळे अनाहत चक्राशी जोडलेले असतात. त्यानंतर एखाद्याविषयी सतत विचार करत राहणं, त्या गोष्टीविषयी, घटनेविषयी किंवा व्यक्तीविषयी, हे कॉर्ड्स आज्ञाचक्राशी जोडलेले असतात. तर अशा प्रकारे प्रत्येक चक्राशी वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्ड्स जोडलेले असतात. त्यामुळे जसं मी सुरुवातीला म्हणाले की कॉर्ड कटिंग हे फक्त याच्याशीच संबंधित नाहीये की आपल्याला एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करायचंय, पण फक्त आपल्याला स्वतःचा ऑरा सिक्युअर करण्यासाठी हे करणं आवश्यक असतं. कारण जसं मी म्हणाले की कॉर्ड्स खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, की जसं एक पहिला आपण गृहीत धरूया की जो इमोशनल डिपेंडन्सीचा कॉर्ड आहे, की खूप अति काळजी, माया, प्रेम ह्याचा जो कॉर्ड आहे जो अनाहत चक्राशी जोडलेला आहे, तो एक
एक प्रकारे तो एक कॉर्ड असू शकतो आज्ञाचक्राचा, की सतत तोच विचार, म्हणजे दुसरं काहीही काम करू शकत नाही आपण, की सतत तोच विचार असतो. मग त्या विचारांमध्ये काय होतं की खूपदा आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीजवर पण खूप Hamper परिणाम होतात. व्हायला लागतो, Correct, की आपण ते correct. करू शकत नाही. मग त्यावेळेला तो कॉर्ड कट करणंच आवश्यक असतं, कारण त्याच्याशिवाय आपण पुढे आपलं कामच नाही करू शकणार. म्हणूनही कॉर्ड कट करायचे असतात. ओके. त्याच्यानंतर खूपदा ट्रॉमा असतो, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी अशी काही घटना घडलेली असते की जी आपण विसरू शकत नाही. मग ते कुणाची डेथ असेल, काही ॲक्सिडेंट असेल, किंवा बिट्रायल असेल, किंवा ह्युमिलेशन झालेलं असेल, अब्यूज असेल, फिजिकल अब्यूज असेल, मानसिक अब्यूज असेल. मग ह्या गोष्टी न विसरता डे टू डे लाईफमध्ये नॉर्मलाइज आपण नाही राहू शकत. ह्या सगळ्या गोष्टींपासून कॉर्ड कट केल्याशिवाय ती व्यक्ती तिचं आयुष्य अत्यंत नॉर्मलपणे नाही जगू शकत. मग त्यावेळेला पण कॉर्ड कट करणं खूप आवश्यक असतं. म्हणजे व्यक्ती दिसताना बरोबर नॉर्मल दिसते, परंतु बॅक ऑफ द माइंड त्या घटनेची पुनरावृत्ती मनात, मेंदूमध्ये सतत चालू राहते. असते. आणि त्यामुळे तुमच्या डे टू डे लाईफला हॅम्पर जर होत असेल तर इन दॅट केस ते कॉर्ड कटिंग तुम्हाला इथे फायदेशीर ठरू शकतं. केलं पाहिजे. याची काही उदाहरणं आहेत का तुझ्याकडे? हो, बरीच उदाहरणं आहेत. म्हणजे आता गेल्या बऱ्याच वर्षापासून मी जेव्हा या फील्डमध्ये काम करते, माझ्याकडे अनेक प्रकारचे पेशंट्स येतात. त्याच्यामध्ये बरेच एन्झायटीचे पेशंट्स येतात. काही जसं मी म्हणाले की अजून एक प्रकारचा कॉर्ड असतो की जो कार्मिक कॉर्ड असतो, आणि जो आपल्या पास्ट लाईफमधले अनरिझॉल्व्ड इश्यू घेऊन ती व्यक्ती आलेली असते. आणि त्याच्यामध्ये काय होतं की अनएक्सपेक्टेड आणि अनवॉन्टेड अट्रॅक्शन होतं दोन व्यक्तींमध्ये. कारण मे बी त्यांचं पास्ट लाईफ काही कनेक्शन असेल किंवा वॉट एव्हर. तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या पण बऱ्याच केसेस येतात ह्याच्यामध्ये, की मग इथे कसं करायचं. तर अशा पण काही केसेस येतात. एन्झायटी डिप्रेशनचे कॉर्ड्स असलेल्या पण काही केसेस येतात. माझ्याकडे एक केस आली होती की जी एन्झायटी आणि डिप्रेशनची केस होती, आणि त्या व्यक्तीने खूपदा, म्हणजे जवळपास 2 वेळा तरी सुसायडल अटेम्प्ट केलेला. पण मग जेव्हा त्याचं कॉट कटिंग केलं, आणि ते 3 वेळा करावं लागलं एक महिन्याच्या अंतराने, कारण कॉट एकदा कट केल्याच्या नंतर परत तयार होऊ शकतात. तर ते जेव्हा ती सगळी प्रोसेस केली त्याच्यानंतर आता ती व्यक्ती छान आहे अगदी. म्हणजे आता परवा लग्न वगैरे पण झालं त्या व्यक्तीचं, आणि छान आहे. त्यानंतर अशा पण काही केसेस येतात की अनवॉन्टेड पर्सन आहे, जसं तू म्हणालीस की ही व्यक्ती नकोय लाईफमध्ये. इन अ केस की एक पॅरेंट्स आले होते माझ्याकडे, आणि ती मुलगी अनवॉन्टेड रिलेशनशिपमध्ये होती. छोटी, वय कमी होतं, आणि नको त्या नात्यामध्ये ती गुंतलेली होती, जे तिच्या भविष्यासाठी चांगलं नव्हतं. मग त्यावेळेला तिथे कट करणं खूप आवश्यक असतं. मग तिथे पण आपण कॉट कटिंगची ही प्रोसेस करतो की ज्यामुळे तो विचार सतत किंवा त्या भावना सतत त्रास देऊ नयेत, आणि मग त्या नात्यातून किंवा त्या रिलेशनमधून बाहेर पडणं सोपं जावं. त्यानंतर खूपदा टॉक्सिक रिलेशन्स असतात, नार्सिसिस्ट पार्टनर असतो, किंवा ॲब्यूज खूप असतो, डोमेस्टिक व्हायलन्स असतो, आणि त्याच्यामध्ये पण खूप त्रास होत असतो. मग त्यावेळेला तसे पण खूप पेशंट्स येतात, किंवा त्या बाबतीतही आपण कॉट कटिंग करू शकतो, की तिथे पण खूप रिलीफ मिळतो. आणि डे टू डे लाईफमध्ये, किंवा त्यांना जर डिवोर्स केस असेल तर डिवोर्स केसमध्ये पण खूपदा काय होतं की मूव्ह ऑन करता येत नाही, कारण त्याच गोष्टी परत आठवत राहतात. मग त्यावेळेला पण डिवोर्स केसमध्येही जर आपण कॉट कटिंग प्रोसेस केली तर मूव्ह ऑन होता येतं. ब्रेकअप्स नंतर पण येतात बरेच जण की यातून बाहेर पडता येत नाही, अनवॉन्टेड खूप आठवणी येतात किंवा ह्या गोष्टी होतात. मग त्यावेळेला पण जेव्हा आपण हे कॉट कटिंगचे प्रोसेस करतो तेव्हा त्यातनं बाहेर पडायला सोपं जातं, आणि मग त्यांचं डे टू डे लाईफ ते नॉर्मली जगू शकतात. तर आता यात अजून पण एक अशी गोष्ट आहे की हे कॉर्ड्स फक्त केवळ 2 व्यक्तींमध्ये किंवा वस्तूमध्ये किंवा एखाद्या वास्तूशी किंवा जागेशी किंवा आठवणींशी किंवा पास्ट लाईफशी एवढंच नाही, तर क्रॉनिक डिसीज जे असतात त्याच्याशी सुद्धा असतात. ओके. म्हणजे खूप असे पेशंट्स पण असतात की त्यांना खूप वर्षांपासून त्रास आहे, आणि त्यांनी खूप बरीच औषधं घेतली, बऱ्याच स्पेशालिस्टला दाखवलंय, पण तरी त्यांना बरं वाटत नाहीये. इव्हन एनर्जी हिलिंग केल्यावरही त्यांना पाहिजे तसा फरक पडत नाहीये. मग त्यावेळेला पण हे कॉट कटिंग करावं लागतं की त्या व्यक्तीमध्ये आणि त्या तो जो डिसीज आहे त्याच्यामध्ये जे कॉर्ड तयार आहे. झाले. पण आता ह्याच्यात असं म्हणता येईल की त्यांच्यामध्ये कॉर्ड तयार झाले ह्याच्यापेक्षा त्यांच्या चक्रांमध्ये
तो जो कॉर्ड फसवून बसलेला आहे तो आपल्याला रिलीज करावा लागतो विथ द टेक्निक. त्याच्या काही टेक्निक्स असतात आणि त्याच्याने ते कॉर्ड्स त्या त्या चक्रांमधली फसलेली काढावे लागतात. की सपोज आता एखाद्याला लिव्हरचा काही प्रॉब्लेम आहे खूप वर्षांपासून, असं म्हणतात की कावीळ आहे खूप वर्षांपासून, किंवा लिव्हर इन्फेक्शन आहे, सूज आहे किंवा त्रास आहे पोटाशी संबंधित सतत, तर तो थ्रेड तो जो आहे मणिपूर चक्रामध्ये फसलेला तो काढावा लागतो. त्यानंतर जर पाईल्सचा त्रास आहे किंवा एक्सरेटरी सिस्टीमशी काही जोडलेला किंवा किडनीचा काही प्रॉब्लेम आहे तर त्यावेळेला रूट चक्रामधला कॉर्ड काढावा लागतो. PCOD PCOS आहे त्यावेळेला पण ओव्हरीज मधला तो कॉर्ड काढावा लागतो किंवा स्वादिष्टान चक्रामध्ये फसलेला तो कॉर्ड काढावा लागतो. अवयवामधला कॉर्ड काढण्याची पण एक वेगळी प्रोसेस असते ज्याला आपण थ्रेड काढणं म्हणतो, की म्हणजे त्या प्रोसेसमध्ये एक पर्टिक्युलर प्रोसिजर करून तिथला तो थ्रेड जो आहे म्हणजे जो ऊर्जा आहे ती ऊर्जा एका धाग्याच्या स्वरूपात ओढून काढल्या जाते. पण अशा काही गोष्टी असतील की जसं डी-ॲडिक्शन आहे, की सपोज एखादी व्यक्ती आहे आणि तिला ॲडिक्शन आहे आणि त्याला स्वतःला पण इच्छा आहे की ह्या ॲडिक्शन मधून मी बाहेर पडावं किंवा त्याच्या कुटुंबातल्या लोकांची पण इच्छा आहे पण त्याला बाहेर पडता येत नाही. त्यावेळेला तो येतो स्वतः किंवा त्याची फॅमिली येते, तर त्यावेळेला मग तो जो धागा आहे ते जे थ्रेड्स अडकलेले आहेत, मग हे जे ॲडिक्शनचे थ्रेड्स आहेत ते नेहमी मणिपूर चक्राशी निगडीत असतात किंवा लिव्हरशी बरेचदा निगडीत असतात आणि तुमची इच्छाशक्ती म्हणजे थर्ड आयशी निगडीत असतात. मग ते कॉर्ड्स पण काढावे लागतात विथ सम पर्टिक्युलर काही प्रोसेस वापरून मग ते कॉर्ड्स तिथे काढल्या जातात. ओके. त्याच्यात अजूनही बऱ्याच प्रकारचे कॉर्ड्स असतात की जे काढावे लागतात, की जसं मी म्हणाले की ॲडिक्शनचं तर आहे, रॉंग बिलीफ सिस्टीमचे पण कॉर्ड असतात. अच्छा. की खूप जणांना मनी प्रॉब्लेम आहे कारण कुठेतरी एक काहीतरी चुकीचा संदेश सबकॉन्शियस माइंडवरती गेलेला आहे. जो सबकॉन्शियस माइंडमध्ये जे मेसेजेस जातात ते आपल्या झोपेत पण जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही छोटं बाळ आहे पाळण्यात झोपलेलं आहे आणि घरात कोणीतरी संवाद करत आहे की जास्त पैसा काही कामाचा नाही, पैसा आला की त्याच्यासोबत प्रॉब्लेम्स येतात, पण तुम्ही जे बोलता ते तिथपर्यंत जातं. किंवा बरेचदा सबकॉन्शियस माइंड हे झोपेतच जास्त ऍक्टिव्हेट असतं. मग आपण लहानपणापासून जे आपलं प्रोग्रामिंग झालेलं आहे किंवा आपण जे ऐकत आलोय की जास्त पैसा नको किंवा चांगल्या मार्गाने पैसा मिळतच नाही, पैसा आला की त्याच्यासोबत प्रॉब्लेमच येतात किंवा रिलेशनशिपमध्ये सगळं चांगलं असेल तर कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असतो, सगळं तुझ्या मनासारखं कसं घडेल. हे जे काही रॉंग बिलीफ सिस्टीम आहेत आपले, तर हे पण कुठेतरी एनर्जीच्या स्वरूपामध्ये असतात. कॉर्ड्स म्हणजे काय तर एनर्जी, ती आपण मग ती कुठलीही गोष्ट असेल म्हणजे विचारांची एनर्जी आहे, भावनांची एनर्जी आहे, शब्दांची एनर्जी आहे, ती एनर्जी तुमच्या ऊर्जा शरीरामध्येच ती ऊर्जा जातीये आणि ती तिथे बसतीये, फिक्स होतीये, तर ती तुम्हाला काढायला लागते. तर मग त्याच्यासाठी हिलर्स वेगवेगळ्या पद्धतींनी ती ऊर्जा काढतात आणि त्याच्यामध्ये मग असंख्य प्रकार आहेत तसे तर कॉर्ड्सचे. पण एक आता जे आपण डे टू डे मध्ये जे क्लिनिकमध्ये जे पेशंट येतात तर ते जवळपास 20 ते 22 प्रकारचे कॉर्ड्स असतात की जे काढावे लागतात ह्या अशा पद्धतीने. आणि हे कॉर्ड्स काढून जेव्हा हिलिंग केलं जातं तेव्हा ते हिलिंग अजून छान पद्धतीने होतं. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो का यामध्ये की बाबा नॉट ओनली विथ द बॅड थिंग्स, म्हणजे आता आजारच त्याच्यामध्ये किंवा टॉक्सिक रिलेशनशिप आणि काही तुम्हाला नको असलेले विचार, आजार, या सगळ्या गोष्टी तुम्ही कॉर्ड कटच्या माध्यमातून त्याचा म्हणजे रेग्युलर तुम्ही जे औषध उपचार करता आहात त्याच्यासोबत तुम्ही जर हे आणि उपाय केले तर जास्ती फायदेशीर ठरू शकेल. ते खूप जास्त फायदेशीर म्हणजे मायग्रेनला जर कोणी ट्रीटमेंट करत असेल आणि त्याला जर या कॉर्ड कटिंगची जोड मिळाली तर मे बी बेस्ट रिझल्ट येऊ शकतो. नक्कीच. कुठल्याही आजारांमध्ये जेव्हा आपण कॉर्ड कटिंग करतो, कारण जेव्हा हिलर तुम्हाला ट्रीट करतो तेव्हा आधी तो तुमच्या ऊर्जा शरीरातले ब्लॉकेजेस आणि इम्प्युरिटीज काढतो. आधी क्लिनिंग करावं लागतं, त्याच्यानंतरच हिलिंग केल्या जातं. तेव्हा हे जेव्हा सगळं क्लीन होतं, हे जे सगळे ब्लॉकेजेस क्लीन होतात किंवा ही जी निगेटिव्ह ऊर्जा सगळीकडे जी पसरलेली आहे, ऑरामध्ये आहे किंवा चक्रांमध्ये आहे, ती सगळी आधी क्लीन करावी लागते. ते क्लीन करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे ऑरा क्लिनिंग आहे त्याच्यामध्ये, किंवा त्या व्यक्तीला स्वतः ज्या डे टू डे करण्याच्या पण गोष्टी आहेत की जसं सॉल्ट वॉटर बाथ आहे आणि बऱ्याच अजून पद्धती आहेत.
तर ह्या सगळ्या केल्या जातात. त्याच्यानंतर त्याला हिलिंग केल्या जातं. तर हिलिंगमधली ही पण एक पायरी आहे की ज्याच्यामध्ये तिथे फसलेली ती एनर्जी थ्रेडच्या स्वरूपात, कॉर्डच्या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने कट करावी. त्याच्या पण बऱ्याच पद्धती आहेत की जसं क्रिस्टलनी आपण तो फसलेला जो थ्रेड आहे तो ओढून काढतो, किंवा रेकी, उसवी रेकीमध्ये काही पद्धती आहेत की त्या पर्टिक्युलर जिथे डिसीज्ड जागा आहे, तो जो अवयव आहे की जिथे कुठला आजार आहे, त्या आजाराची जी ऊर्जा आहे ती एका धाग्याच्या स्वरूपामध्ये ओढून काढल्या जाते. त्याच्यानंतर 2 व्यक्तींमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे सपोज, तर त्या 2 व्यक्तींचे ऊर्जा शरीर समोरासमोर बघून त्यांच्यामधले जे चुकीचे गैरसमजाचे, रागाचे, द्वेषाचे जे काही कॉर्ड्स त्या दोघांमध्ये बनलेले आहेत ते कट करता येतात. आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमाचे, समजुतीचे कॉर्ड्स पण आपण बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ एंजल्स. म्हणजे एंजल थेरपीमध्ये एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ आर्केंजल मायकेल आपण अनवॉन्टेड कॉर्ड्स कट करतो. त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ आर्केंजल रफाईल आपण ते त्याच्या ज्या वुंड्स आहेत कट केलेल्या त्या हील करतो. आणि त्याच्यानंतर विथ द आर्केंजल शॅम्युएल त्यांच्या हेल्पनी आपण त्यांच्यामध्ये प्रेमाचे धागे परत निर्माण करतो. म्हणजे फॅमिली कॉन्फ्लिक्ट आहे किंवा हजबंड अँड वाईफमध्ये काही इश्यूज चाललेले आहेत, किंवा पॅरेंट्समध्ये आणि मुलांमध्ये पण काही इश्यूज आहेत, काही जुने गैरसमज आहेत, मग ते आधीचे सगळे क्लिअर करण्यासाठी आपण ते धागे आधी तोडतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समजुतीचे, प्रेमाचे, रिस्पेक्टचे नवीन धागे निर्माण करतो. तर ही एंजल थेरपीची एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण ह्या पद्धतीने कॉर्ड्स बनवतो. बरं, असं आहे का काही की यासाठी त्या दोन्ही व्यक्ती समोरासमोर असल्या पाहिजेत, किंवा अगदी त्यांचं तुला काय म्हणजे डिस्टन्सवर असेल समजा, आता आपले हे पॉडकास्ट अख्ख्या जगात कुठूनही लोक ऐकतात, सो ही एक हिलिंग एनर्जी आहे, नॉट नेसेसरी ना की ती व्यक्ती समोरच पाहिजे किंवा काय, म्हणजे अशा केसेसमध्ये कसं होऊ शकतं? इथे आवश्यक नाहीये की ती व्यक्ती समोर पाहिजे. जेव्हा आपण कॉट कटिंग प्रोसेस करतो तेव्हा त्या 2 व्यक्तींची ऊर्जा शरीरच आपण पाहतो, फिजिकल बॉडीज बघत नाही. कारण जे कॉर्ड्स बनलेले आहेत ते त्यांच्या एनर्जी बॉडीज मध्ये बनलेले आहेत. त्यामुळे त्या ऊर्जा शरीरांमध्ये जो ऊर्जेचा बंध तयार झालेला आहे तो आपल्याला तोडायचा असतो. आणि त्याच्यामुळे जरुरी नाहीये की ती व्यक्ती आपल्या समोर असावी. कारण बरेचदा 2 व्यक्तींमध्येच कॉर्ड्स नसतात. जसं मी म्हटल्याप्रमाणे की एखाद्या वास्तूशी कॉर्ड्स असतात आपले. एखादी जागा खूप अट्रॅक्ट करते की सतत असं वाटतं की तिथे जाऊन बसावं, किंवा एखादं लोकेशन म्हणजे एखादं गाव आपल्याला खूप अट्रॅक्ट करतं की नाही मला इथे असलं की छान वाटतं, ह्या गावी असलं की छान वाटतं, किंवा एखादं देऊळ, मंदिर असेल, नदी काठ असेल, किंवा एखादी बाग असेल, किंवा एखादा कोपरा असेल की आपल्याला, कारण आपले तिथे आपले जे ऊर्जेचे बंध तिथे तयार झालेले असतात. मग खूपदा ते नरिशिंग पण असतात की जसं म्हटलं मी की आई आणि मुलामध्ये जे बंध आहेत ते नरिशिंग आहेत आणि ते हवेतच. कारण अगदी तान्ह बाळ आहे, त्यांच्यामध्ये ते बंध आहेत म्हणून आईला कळतं की त्या बाळाला भूक लागली आहे, त्याला दूध द्यायचं आहे, किंवा त्याला तहान लागली आहे, किंवा जे काही संवाद आहे तिचा त्या बाळाशी तो त्या कॉर्डद्वारेच होतो. त्याच्यामुळे तो नरिशिंग कॉर्ड्स आहेत, ते धागे आपण कधीच तोडत नाही आणि ते पुन्हा पुन्हा बनतात दोघांमधले ते धागे. त्याच्यानंतर गुरु शिष्यांमध्ये जे धागे असतात ते पण नरिशिंग कॉर्ड्स आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना नात्यांची वीण घट्ट होणं, हे जरा तो ते धागेच असतात, त्या धाग्यांचीच ती वीण असते. करेक्ट ते धागेच असतात. त्याच्यानंतर हेल्दी मॅरेजेसमध्ये हजबंड अँड वाईफमध्ये खूप छान बंध असतात, त्याच्यामुळे ते नरिशिंग कॉर्ड्स आहेत, ते असायलाच हवेत. पण आता ओळखायचं कसं की हे कॉर्ड्स अनहेल्दी आहेत आणि हे तोडायचे, हे ओळखायचं कसं? त्या घटनेकडे जाण्याच्या अगोदर मला एक तुला असं विचारायचंय की मगाशी तुझी संदर्भ सांगितलास की आई आणि वडिलांना असं वाटतंय की कुठेतरी हे ह्या मुलांनी या अनहेल्दी रिलेशनमध्ये जाऊ नये. इन दॅट केस त्यांच्या कळत न कळत सुद्धा ही जी काही तू थेरपी सांगतेस ती वर्क करू शकते का? म्हणजे त्या मुलांचा कन्सेंट न घेता? हो, करू शकते. आणि ती तशीच केल्या जाते. इन त्या केसमध्येही, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केसमध्येही तशीच केल्या जाते. ओके. पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये आम्ही काय करतो की जे कोणी आम्हाला अप्रोच करेल, म्हणजे ती वेदर अ लेडी और तो जो व्यक्ती आहे तो कुणीही जो कोणी अप्रोच करतो, आम्ही ती प्रोसेस त्यांनाच करायला सांगतो. कारण तो थोडासा कार्मिक इश्यू असतो.
त्यामुळे त्यांनी तो क्लास करावा, कॉट कटिंग शिकून घ्यावं कसं करायचं आणि ती प्रोसेस करावी, कारण ती प्रोसेस बरेचदा करावी लागते. त्यामुळे मग ती प्रोसेस करत गेल्याच्या कारण धागे परत बनतात. म्हणजे सपोज आता बघ की आज आपण कॉट कटिंग केलंय 2 व्यक्तींमधलं की ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचं कनेक्शन आहे आणि कॉट कटिंग केल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये पुन्हा संवाद झाला, मेसेजेस किंवा फोनवर बोलणं किंवा भेटणं, तेव्हा ते परत कॉर्ड सोडल्या जातात. त्याच्यामुळे ते परत परत कट करावे लागतात. मग त्यावेळेला हे जास्त चांगलं आहे की जी व्यक्ती त्यांच्या सोबत राहते तिनं ते करावं एक तर. आणि दुसरं म्हणजे कार्मिक, जसं मी म्हणाले की एक तर मग त्याच्यामध्ये एक एनर्जी एक्सचेंज घेतलं जातं, जसं मी आधी बोलले की कर्मामध्ये कुणाच्या इंटरफेअर करणं बरोबर नाही, कारण त्यांचे पास्ट लाईफ काय लाईफ लेसन्स आहेत जे ते घेऊन आलेत आणि त्यांना ते एकमेकांशी अकाउंट सेटल करायचे किंवा रिझॉल्व्ह करायचे, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यामध्ये ते सगळं घडतंय. तर त्याच्यामध्ये ॲज अ थर्ड पर्सन मी त्याच्यामध्ये इंटरफेअर करणं हे पण बरोबर नाही. मग त्यामुळे त्याची काही एनर्जी एक्सचेंज म्हणजे फीस घेतल्या जाते आणि फीस घेऊन ते काम केलं जातं. पण बेटर वे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये त्याच व्यक्ती जी संबंधित व्यक्ती आहे तिलाच कॉट कटिंग शिकवलं जातं आणि ते केलं जातं. ते केलं. आता ह्याच्यात अजून पण एक होतं बघ की बरेचदा आता माझ्याकडे क्लायंट्स आहेत आत्ताही की ज्यांचे बिझनेस प्रपोजल्स असतात, डील्स असतात आणि आधी त्यांनी फाईल दिलेली असते, त्यांच्यामध्ये काहीतरी गैरसमज झालेले असतात डीलिंगमध्ये आणि पुढच्या वेळेस जेव्हा जाताना मग ते येतात की आधी हे सगळं बोलणं आमचं बरोबर झालं नाही आणि आता मला परत नव्याने प्रोजेक्ट द्यायचा आहे जो खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, पण त्या आधीच्या अनुभवामुळे कदाचित ते आता परत मला एंटरटेन करतील की नाही. मग त्यावेळेला असं करावं लागतं की ते जे 2 व्यक्ती आहेत, जो तो समोरचा संबंधित व्यक्ती आणि हा फाईल घेऊन जाणारा, प्रोजेक्ट घेऊन जाणारा, ह्या दोघांच्या ऊर्जा शरीरामधले जे अनवॉन्टेड आधीचे जे गैरसमजाचे जे धागे होते ते कट करावे लागतात आणि त्याच्यानंतर त्याच्यात नवीन कॉर्ड्स जोडावे लागतात की हे काहीतरी सांगतायत प्रपोजल आणि ते खूप समजुतीने ते ऐकतायत किंवा घेतायत आणि मग त्यांच्या डील अशा फायनल झालेल्या आहेत. म्हणजे असाही फीडबॅक खूपदा आलेला आहे की नाही काम झालंय बरं का, बोलणं झालंय आमचं आणि ते आता होईल किंवा त्यांना ते पटलंय, प्रपोजल पटलंय किंवा तो प्रोजेक्ट माझा आता सँक्शन होईल. या केसमध्ये त्यांनी ते शिकण्याची गरज नाहीये, तू करू शकतेस. मी हे करू शकते, पण फक्त पर्सनल जिथे गोष्ट येते तिथे त्या पर्टिक्युलर आई वडिलांनी किंवा हजबंड वाईफ दोज हू वॉन्टेड टू कट द कॉर्ड त्यांनी ते करणं जास्त संयुक्तिक ठरतं. बरोबर आहे. बरोबर, तर ते होतं. तर मग आता मगाचा मुद्दा पुन्हा आपण रिपीट करते मी की जे तू म्हणालीस की ह्या कॉर्ड्स हेल्दी आहेत की अनहेल्दी आहेत, की कुठे तोडायचं आहे आणि कुठे जोडायचं आहे, हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या किंवा प्रेक्षकांच्या कसं लक्षात येईल? ह्यामध्ये काय होतं की जेव्हा हेल्दी कॉर्ड्स असतात तेव्हा तुम्ही खूप ॲट इज असता, हॅपी असता आणि खूप समाधानी असता, तुमच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते, खूप सकारात्मकता असते. पण जेव्हा कुठलेही निगेटिव्ह कॉर्ड्स तुम्हाला जोडलेले आहेत तर त्यावेळेला जर समजा ते कॉर्ड्स आपल्या थर्ड आयशी असतील किंवा वैचारिक असतील तर सतत तेच विचार येणं, ह्याच्यामध्ये तुम्ही डिस्टर्ब होऊन जाता. त्यानंतर जर बिट्रायल अब्यूज आहे तर मग त्याचा त्रास सतत होत राहतो, तुम्ही त्यातून बाहेरच नाही पडू शकत. मग ह्यातून कळतं की हे कॉर्ड्स आपल्याला जोडलेले आहेत. त्यानंतर काहीही विशेष काम न करता तुम्हाला खूप जास्त थकवा आलेला असतो, म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही किंवा तुम्हाला इच्छाच होत नाही की काही करावं. त्याच्यानंतर शरीरामध्ये अनावश्यक खूप जडपणा येतो, खूप हेवीनेस असतो की उठून 4 पावलं चालण्याची सुद्धा तुम्हाला इच्छा होत नाही, इतका जडपणा तुमच्या शरीरामध्ये आलेला असतो. याचा अर्थ कुठेतरी अनहेल्दी कॉर्ड्स तुम्हाला जोडल्या गेलेले आहेत. त्याच्यानंतर मूड स्विंग्स होतात, म्हणजे आता छान वाटतं पण लगेच खूप अपसेट वाटायला लागतं, उदास, अँक्शियस आणि खूप ओव्हर थिंकिंग होतं. याचा अर्थ कॉर्ड्स जोडलेले आहेत. आपण जर थोडंसं लक्ष दिलं हे होत असताना तर आपल्याला हे पण कळतं की हे का होतंय, आणि जेव्हा का होतंय हे कळतं तर तेव्हा हे पण कळतं की हे कॉर्ड्स कुठे जोडलेले आहेत आणि मग तिथून ते कट करायचे हे पण आपल्याला लक्षात येतं. अच्छा, ओके. म्हणजे हे थोडंसं अजून डीपली सांगू शकशील का, कारण थोडं कन्फ्युजिंग वाटतंय. सपोज की मला मूड स्विंग्स होत आहेत समजा आणि खूप जास्त, म्हणजे मी आता हॅप्पी आहे आणि थोड्या वेळाने मला लगेच असं खूप उदास वाटायला लागलं, तर उदास वाटताना मला काय आठवतंय
कुठलं कॉन्फ्लिक्ट आठवतोय का, कुठली घटना आठवतीये, कुठली व्यक्ती आठवतीये, की त्या व्यक्तीशी झालेलं बोलणं आठवतंय, किंवा त्या पर्टिक्युलर एक पूर्ण घटना आठवते की ज्याच्यामुळे मला आता असं फील होत आहे. मग याचा अर्थ की ते कॉर्ड्स माझ्याशी आता जोडलेले आहेत म्हणून मला असा त्रास होतोय. मग त्या कॉर्ड्सशी मला कनेक्शन त्या घटनेशी किंवा त्या व्यक्तीशी मला ते कॉर्ड तोडले पाहिजे, म्हणजे ती भावना माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. कॉर्ड्स म्हणजे काय की त्या धाग्यांमधून इकडनं ऊर्जा इकडे आणि इकडनं इकडे येत राहते, देवाणघेवाण होत राहते ना ऊर्जेची. मग ते सतत ती ऊर्जा आपल्याकडे येते आणि ती तशीच येते, म्हणजे त्याच नकारात्मकतेची ऊर्जा येत असते. म्हणजे मी एखाद्या निगेटिव्ह गोष्टीचा जरी विचार केला तरी पण कळत न कळत मी त्या व्यक्तीची कॉर्ड जोडतीये, असंही होऊ शकतं का? नाही, असं म्हणता येईल उलट की एखाद्या व्यक्तीचं तुम्ही जेवढा त्या व्यक्तीच्या नकारात्मक वागण्याचा जेवढा तुम्ही विचार कराल तेवढे तुम्ही ते बंद खूप स्ट्रॉंग करताय. हा, म्हणजे तेच की पुन्हा पुन्हा कनेक्ट होताय तुम्ही त्या निगेटिव्ह ऊर्जेशी. बरोबर. कारण जिथे तुमचं अटेन्शन जात आहे तिथे तुमची एनर्जी फ्लो होते आणि ते वाढतीये. हा सिंपल ब्रह्मांडाचा नियम, वेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज अँड दॅट थिंग ग्रोज. मग ती तुम्ही नेगेटिव्हिटीला ग्रो करा किंवा पॉझिटिव्हिटीला ग्रो करा. म्हणून तुम्ही सतत नामस्मरण करत राहिलात तर तुम्ही त्या डिव्हाइन ऊर्जेशी किंवा स्वामींशी जोडले जाता आणि मग तुम्हाला भारी वाटतं. म्हणजे हे ती कळत न कळत स्वामींशी पण कॉर्ड कनेक्ट होत असेल. होतोच, प्रश्नच नाही. ती पण एक ऊर्जा आहे, ती ऊर्जा आहे. तुम्ही जेवढे नामस्मरण, आता बघ खूप भक्त असतात की ज्यांना खूप इंट्युशन्स येतात, त्यांना मेसेजेस येतात, त्यांच्या सद्गुरूकडनं मेसेजेस. ते कसे येतात? कारण त्यांचा तो बंध जोडला गेलेला आहे, ती एनर्जी कनेक्ट झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते मेसेज डाउनलोड होतात, त्यांच्यापर्यंत ते येतात आणि त्यांना ते कळतं. म्हणून कुठेतरी तुम्ही स्वामींच्या फोटोकडे बघा किंवा शंकर महाराजांच्या फोटोकडे बघा तर तुम्ही एकदम पटकन कनेक्ट होता. सो ही कनेक्टिव्हिटी आता मला लक्षात येते की अशा पद्धतीने हे काम होतंय. सही, सुंदर आहे. म्हणजे द वे इट इज पॉझिटिव्ह, तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टींचे बंध निर्माण होतात तुमच्या विचारांमुळे. शेवटी आफ्टर ऑल इट्स ऑल एनर्जीचा सगळा खेळ आहे हा. तर हे कट कसं करायचं या विषयी आता आपण बोलूयात की हे नेमकं नकोय मला आणि हवंय, या दोन्ही गोष्टी सांग. आता जे हेल्दी कॉर्ड्स आहेत किंवा नरिशिंग कॉर्ड्स आहेत त्यांना आपल्याला कट करायचंच नाहीये. पण आता मी जी काही सिम्पटम्स सांगितले ह्याच्यामध्ये अजून एक म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या भावना कळतात. म्हणजे जर दोन व्यक्तींमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे आणि ती एकाच घरात राहत आहे तर तुम्हाला क्लिअर कळतं की आता ही समोरची व्यक्ती माझ्याबद्दल हा विचार करते आणि तुम्ही अजून डिस्टर्ब होता. मग त्यावेळेला पण कट केले पाहिजे. तर हे जे 4-5 सिम्पटम्स मी आता सांगितले की हेवीनेस खूप येतो, मूड स्विंग्स होतात, समोरच्या भावना कळतात आणि खूप थकवा येतो, एनर्जी ड्रेन होते तुमची पूर्ण. तर हे जेव्हा होतं आणि जेव्हा कनेक्शन कळतं की हे का होतं तर त्यावेळेला ते कॉर्ड्स कट केले पाहिजे. तर ते कॉर्ड कट करण्याच्या काही पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये क्रिस्टलमध्ये एक पद्धत आहे की जेव्हा तुम्ही क्रिस्टल वॉन्ड घेऊन तो प्रत्येक चक्रांमध्ये फसलेला जो तो एनर्जीचा बंध आहे तो ओढून काढतात त्या वॉन्डनी आणि त्याच्यानंतर तुमचं ते कॉर्ड कटिंग प्रोसेस पूर्ण होतं. हे फक्त हीलर करू शकतो. हे फक्त हीलर किंवा ज्यांनी कोणी क्रिस्टल रेकी हे शिकलंय किंवा क्रिस्टल हिलिंग हा क्लास ज्यांनी केला किंवा ज्यांना माहिती आहे ते हे सगळं करू शकतात. त्याच्यानंतर एंजल्सची मदत घेऊन पण आपण कॉर्ड कटिंग करतो. जसं मी मगाशी म्हणाले की 3 वेगवेगळ्या एंजल्सना रिक्वेस्ट करून आपण त्यातले अनवॉन्टेड अनडिझायरेबल जे कॉर्ड्स आहेत ते कट करतो. त्याच्यानंतर हील करतो त्या दोघांना पण, त्या वुंड्स ज्या झालेल्या आहेत त्या, आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह कनेक्शन्स किंवा पॉझिटिव्ह कॉर्ड्स पण आपण क्रिएट करतो. त्याच्यानंतर प्रत्येकाला करता येण्यासारखी एक साधी गोष्ट म्हणजे विचारणार होते मी की बाबा हीलरही नाहीये मी आणि मी क्लास पण नाही केलेला, तर तरी पण मला अनवॉन्टेड गोष्टी टाळायच्या असतील तर काय सांगशील? आता आपण कुठेही गेलोय आणि आपल्याला असं वाटलं की हे कॉर्ड्स मला त्रासदायक होतील किंवा काहीतरी अशी घटना झाली आहे आता 1-2 मिनिटांपूर्वी आणि असं वाटतं की हे मला डिस्टर्ब करेल पुढे, किंवा
कुठेही आपण असू, हॉस्पिटलमध्ये समजा गेलोय आणि तिथली एनर्जी आपल्याला माहिती आहे की खूप काळजीची, चिंतेची एनर्जी असते हॉस्पिटलमध्ये. सगळे नातेवाईक खूप काळजीत असतात किंवा दुःखी असतात. पण कधी कधी आपल्याला अशा ठिकाणी पण जावं लागतं की जिथे डेथ झालेली आहे. मग तिथे पण खूप असं दुःखाचं वातावरण असतं आणि ती सगळी एनर्जी आहे आणि ती एनर्जी तुमच्यापर्यंत येते. तुम्ही इंटरॅक्शन करता, कुणाला तरी समजावून सांगता किंवा बोलता. मग त्यावेळेला त्यांचे कॉर्ड्स एकमेकांशी जोडलेले असतात आणि नकळतपणे तुम्ही पण काळजी करायला लागता किंवा तुम्हाला अँक्शस फील होतं किंवा खूप त्रास होतो. बरोबर. मग अशा वेळेला जरी तुम्ही हिलर नसाल, जरी तुम्ही एंजल थेरपीचा क्लास केलेला नाही, जरी तुम्ही क्रिस्टल रेकीचा क्लास केलेला नाही, एनीबडी कॅन डू. कारण आपल्याला आत्ता आपण जेव्हा पाहिले तर माहित आहे आपल्याला की थर्ड आय पासून रूट चक्रापर्यंत कुठेही कॉर्ड जोडलेले असतात. त्यावेळेला आपला हाताचा हा जो भाग आहे, हा या हाताचा किंवा या हाताचा, आणि सिम्पली थर्ड आय पासून इथपर्यंत अशी कल्पना करायची की हे एक असं शस्त्र आहे की ज्याच्याने कट होत आहे आणि 9 वेळा म्हणजे 3 3 3 असं हे कॉर्ड्स कट करायचे ह्या इंटेन्शनने की ते कॉर्ड्स जेवढे काही असे कॉर्ड्स आहेत की जे माझ्या हायेस्ट गुडसाठी चांगले नाही आहेत, ते कॉर्ड्स मी ह्याने कट करते. हे इंटेन्शन ठेवून सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला 9 वेळा कट करायचं आहे. ओके ओके. याचा डेमो आपण या एपिसोडच्या शेवटी प्रेक्षकांना नक्की दाखवू. सो एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण एपिसोडच्या शेवटी एक छोटंसं गायडेड मेडिटेशन घेणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण त्या मेडिटेशन मध्ये कॉर्ड कटिंगची एक प्रोसेस करणार आहोत आणि ते आपण घेऊया शेवटी. तर ही प्रोसेस तुम्ही करू शकता. ओके. पण ह्यात अजून एक म्हणजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण नेहमी म्हणतो. तर कॉर्ड्स कनेक्ट होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायची? निगेटिव्ह कॉर्ड्स कनेक्ट होऊ नाही करायच्या म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो. जर आपल्याला एखादी व्यक्ती अशी आहे की आपल्याला माहिती आहे की तिच्या बोलण्याने मी डिस्टर्ब टॉक्सिक आहे, तर त्यावेळेला बेटर वे की तुम्ही त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघू नका. ओके. की जेव्हा तुम्ही आय कॉन्टॅक्ट जेव्हा होतो ना तेव्हा पटकन एनर्जीचं कनेक्शन होतं आणि कॉर्ड्स जोडल्या जातात. त्यामुळे की हे टाळा की नेहमी त्या व्यक्तीच्या डोळ्यात न बघता जर तुम्ही बोलत असाल तर ते कॉर्ड्स तयार होणार नाहीत आणि तुम्हाला त्रास नाही होणार. हे एक त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जेव्हा सॉल्ट वॉटर बाथ घेतल्या जातं तेव्हा त्याच्यामध्ये हळूहळू हे कॉर्ड्स विरघळायला लागतात. त्याच्यामुळे डे टू डे रोज आपण सॉल्ट वॉटर बाथ सगळ्यांनीच घेतलं पाहिजे, हिलर्सनी तर घेतलंच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही अजून कापूर पण ऍड करू शकता. कापूर आणि मीठ, खडे मीठ, म्हणजे प्रिफरेबली खडे मीठ नसेल तर कुठलंही मीठ चालेल. ते घेऊन तुम्ही रोज त्यांनी आंघोळ करू शकता. त्याच्यानंतर अजून एक अशी पद्धत आहे की तुम्ही शॉवर घेताय समजा, तर तिथे तुम्ही एक मेडिटेशन 2 मिनिटांचं असं करू शकता की त्या शॉवरमधून जे काही पाणी येत आहे ते तुमच्या ऑरामधली जेवढी निगेटिव्हिटी आहे ती सगळी वॉश करते आणि ती इम्प्युरिटीज सगळ्या निघून जात आहे. ग्रेट. हे पण करू शकता. जे हिलर्स आहेत ज्यांनी उस्वी रेकीचा कोर्स केलेला आहे आणि ज्यांना काही सिम्बॉल्स माहिती आहेत ते लोक सिम्बॉल्सचा पण उपयोग करू शकतात. की असं चोकुरे नावाचं जे एक सिम्बॉल आहे तर तुम्ही स्नान करताना हे बघू शकता की शॉवरमधून चोकुरेचा वर्षाव होतोय. ओके. आणि मग ते सगळं स्वच्छ होतंय, तुमचा ऑरा स्वच्छ होतोय आणि तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतोय. त्याच्यामध्ये उस्वी रेकीमध्ये अजून एक खूप छान सिम्बॉल आहे होसाना, आणि तो पण कॉर्ड कटिंगसाठीचा एक स्पेशल सिम्बॉल आहे की जो तुमच्या ऑरामध्ये काढला जातो, जो तज्ज्ञ लोकच काढू शकतात किंवा ज्यांनी तो कोर्स केलेला आहे, त्यांना माहिती आहे, ज्यांचं त्या सिम्बॉलशी अट्युनमेंट झालेलं आहे ते लोक ते वापरू शकतात आणि तो सिम्बॉल काढून आपण कॉर्ड कटिंग करू शकतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनवॉन्टेड रिलेशनशिप मधून बाहेर पडण्यासाठी होसानाचा खूप छान उपयोग होतो. तिथे अजून एक होसानाचं वेगळं व्हर्जन पण वापरलं जातं, पण ते फार रेअरली वापरलं जातं कारण हे सगळे सिम्बॉल्स खूप पॉवरफुल आहेत आणि खूप आपण म्हणू की डिवाइन असल्यामुळे त्यांची म्हणजे ब्रह्मांडाची आज्ञा घेऊनच आपण ते करतो. म्हणजे तिथून गायडन्स आलं तरच आपण ते सिम्बॉल आपण वापरतो कुठला वापरायचा. पण सर्वसामान्य लोकांनी साधारणतः तू मगाशी सांगितलं तसं की सॉल्ट वॉटर बाथ आहे किंवा फ्लो होतोय तो चांगल्या याचा होतोय, या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. किंवा मग अशा ठिकाणी आपण गेलोय की जिथे आता अनवॉन्टेड एनर्जी आहे किंवा डिसीज्ड एनर्जी आहे किंवा चिंतेची, भीतीची, काळजीची एनर्जी आहे, तर त्यावेळेला मग सिम्पली आपलं सोलार ब्लॉक करायचं आणि आपला ऑरा शिल्ड करायचा, लॉक करायचा. त्याची एक पद्धत म्हणजे दोन्ही पाय क्रॉस करायचे आणि सोलार वरती
दोन्ही हात ठेवून आपण सोलार ब्लॉक करायचं. म्हणजे तुमचा ऑरा लॉक होऊन जातो आणि कुठलीही अनवॉन्टेड एनर्जी तुमच्या ऑरामध्ये येत नाही. त्यात तुम्ही अफर्मेशन्स पण देऊ शकता सिम्पली, की माझ्या ऑरामध्ये जी एनर्जी माझ्या सर्वोत्तम भल्यासाठी नाही आहे ती कधीही एंटर करू शकणार नाही. जी एनर्जी फक्त आणि फक्त माझ्या भल्यासाठी आहे, जी फक्त प्रेमाची ऊर्जा आहे, तीच फक्त माझ्या ऑरामध्ये एंटर होईल. हे तुम्ही सेल्फ सजेशन पण देऊ शकता. ग्रेट. हे करूनही तुम्ही आपला ऑरा शिल्ड करू शकता, लॉक ठेवू शकता किंवा त्यावर कंट्रोल ठेवू शकता, की ज्याच्यामुळे असे कॉर्ड्स बनणारच नाहीत. जरी बनले तरी तुम्ही ते सिम्पली कट करायचं. आणि जर त्याच्यातनं पण ते कट नाही झाले किंवा परत झाले तर मग तज्ज्ञांची मदत घ्या, हिलर्सकडे जा, क्रिस्टल रेकीनी तुम्ही ते काढा किंवा एंजल थेरपीच्या कॉर्ड कटिंग प्रोसेसनी पण तुम्ही ते कॉर्ड्स कट करू शकता. छानच आहे. म्हणजे सोपे उपायाने पण तुम्ही ते गोष्टी करूच शकता, जेणेकरून पुढचे भविष्यात काही कॉन्फ्लिक्ट्स घडू नये म्हणून, किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टींनी हा एक चांगला पर्याय म्हणून आपण बघू शकतो याकडे. नक्कीच. आणि याचा खूप छान उपयोग होतो जेव्हा कॉर्ड्स कट केल्या जातात तेव्हा बरेच अँक्शियस किंवा ओव्हर थिंकिंगचे प्रॉब्लेम्स दूर होतात, डिसीजेस दूर होतात, हिलिंग फास्ट होते. जेव्हा हिलिंग केल्या जाते तेव्हा ती फास्ट होते, ही जर प्री प्रोसेस आपण केली तर. त्यानंतर बऱ्याच क्रॉनिक डिसीजेसपासून आपल्याला मुक्तता मिळते. त्याच्यानंतर फिअरपासून मुक्तता मिळते, रॉंग बिलीफ सिस्टीमपासून मिळते. जसं मी म्हणाले की डिवोर्समध्ये मूव्ह ऑन होण्यासाठी पण याचा उपयोग होतो, ब्रेकअप्स नंतर मूव्ह ऑन होण्यासाठी पण याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर ह्या डिसीजसाठी तर आपल्याला कुठल्याही हिलिंगसाठी तर आपल्याला हे आवश्यकच आहे की कॉर्ड कटिंग केली पाहिजे. तर ही खूप छान एक पद्धत आहे की जी ती सगळ्यांनाच त्याचा खूप जास्त फायदा होतो. ओके. आणि म्हणजे आता काही स्टुडंट्सला, म्हणजे काही लोकांना जर हे शिकायचं असेल तर मग त्या केसमध्ये तू ऑनलाईन ऑफलाईन असे क्लासेस घेते की फक्त ऑनलाईन घेते? नाही, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लासेस होतात. त्याच्यामध्ये एंजल थेरपीचा क्लास मी घेते, ज्याच्यात हे कॉर्ड कटिंगच्या दोन्ही टेक्निक्स शिकवल्या जातात. त्याच्यामध्ये क्रिस्टल रेकी, क्रिस्टल हिलिंगचा पण मी क्लास घेते, ज्याच्यामध्ये क्रिस्टलच्या साह्याने आपल्याला कॉर्ड कटिंग कसं करतात ते पण शिकवल्या जातं. त्याच्यानंतर कुंडलिनी रेकीचे पण मी क्लासेस घेते, न्यूमरॉलॉजीचे पण घेते, शंबाला कोड जे आहे, म्हणजे शंबालामधून आलेले जे हिलिंग कोड्स आहेत जे आपल्याला खूप उपयोगी येतात सगळ्याच लाईफ एरियाजमध्ये, त्याचे पण मी क्लासेस घेत असते. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही ऑनलाईन पण घेते. खरं तर नीताताई खूप म्हणजे पुण्यापासून खूप दूर राहते, तर नांदेडवरनं तिचे ऑफलाईन क्लासेस असतात, त्यामुळे जे आजूबाजूच्या तिथले लोक आहेत ते ऑफलाईन करू शकतात, बाकीच्यांना ऑनलाईन पर्याय ऑनलाईन तर नक्कीच उपयुक्त आहे. आणि शेवटी सगळा एनर्जीचा खेळ आहे, त्यामुळे ऑनलाईन असो व ऑफलाईन हे मेडिटेशन सुरू करण्याच्या अगोदर माझी एक छोटीशी शंका अशी आहे की जर मी रोजच चक्र साधना केली किंवा 5-7 मिनिटं मेडिटेशन केलं तर ते चक्र बॅलन्सिंग होतील आणि मग कॉर्ड जुळणार नाहीत का, असं विचार? नाही, कॉर्ड तर जुळतीलच तुम्ही इंटरॅक्शन करता, कारण एव्हरीथिंग इज एनर्जी. जेव्हा तुम्ही कुठेही इंटरॅक्शन करता, सपोज तुम्ही एखाद्या बस स्टॉपवर गेला, रेल्वे स्टेशनवर गेला, किंवा आता आपण बोलतोय, हो, कुणाशीही तुम्ही काहीही, पाणी जरी एक ग्लास तुम्ही मागितलं तरी ते एनर्जी आहे. त्याच्यामुळे कॉर्ड तर जोडणारच आहेत. फक्त तुम्हाला अनवॉन्टेड कॉर्ड्स ओळखता आले पाहिजे, ते तुम्हाला कट करता आले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ऑरा प्रोटेक्ट करता आला पाहिजे, तो तुम्हाला शिल्ड करता आला पाहिजे. म्हणजे मग ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या एनर्जीवर किंवा तुमच्या शरीरावर त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही आणि उलट ते खूप छान प्रकारे तुम्ही करू शकता. चक्र साधना करायची असेल जर ऑरा स्ट्रॉंग ठेवण्यासाठी, तर बीज मंत्र जे मी आत्ता सांगितले होते ते बीज मंत्राची तुम्हाला साधना करता येतं. म्हणजे प्रत्येक चक्राचा जो एक बीज मंत्र आहे त्याचा जेव्हा तुम्ही मेडिटेशनमध्ये जप कराल 21 वेळा प्रत्येक एका चक्राचा, फ्रॉम मूलाधारपासून सहस्रारपर्यंत, तर त्यावेळेला तुमची चक्र छान बॅलन्स होतात, क्लिअर होतात, ब्राईट होतात आणि तुमचा ऑरा पण स्ट्रॉंग होतो, कारण ऑराचे सगळे लेवल चक्रांशी जोडले. करेक्ट. म्हणजे ही एक छान अशी सोपी टेक्निक आहे की रोजचं थोडंफार जे काय मेडिटेशन आहे, तू जे सांगितलंस की चक्राचे बीजमंत्र किंवा ओंकार, या दोन्ही गोष्टींनी तुम्ही ते शिल्ड आणि प्रोटेक्ट दोन्ही करू शकता. सो आता आपण गायडेड मेडिटेशन करूयात. तू सांग की हे कसं आपल्या प्रेक्षकांनी करायचंय. ओके, आपण हे बसून करू शकतो, सुखासनात बसून करू शकतो किंवा चेअरवर बसून, ज्यांना खाली बसायला जमत नाही ते चेअरवर बसून पण करू शकतो. ह्याच्यामध्ये डोळे मिटलेले असतील
आणि मग आपण ती कॉर्ड कटिंग प्रोसेस कशी करायची ते बघूया. नक्की नक्की. वॉच, चष्मा वगैरे असेल तर काढून ठेवा. सुखासनात बसायचं आहे. चेअरवर बसलात तरी चालेल. तळपाय दोन्ही जमिनीला स्पर्श करतील अशा पद्धतीने. दोन्ही पायांची आढी नको. दोन्ही हात रिसिव्हिंग पोझिशनमध्ये. डोळे बंद. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करा. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडा. पुन्हा एकदा. ब्रीद इन, ब्रीद आउट. पुन्हा एकदा. Breathe in all positive from the universe and breathe out all negative from your aura, mind and body. आता स्वतःला एका सुंदर, शांत आणि सुरक्षित स्थळी पहा. ब्रह्मांडातून एक दिव्य पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्यावर पडत आहे. ह्या दिव्य प्रकाशात तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात. आता तुमच्या समोर त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला, त्या घटनेला किंवा आठवणीला पहा ज्यांच्याशी तुमचे ऊर्जात्मक बंधन आहे. त्या व्यक्तीबद्दल, आठवणींबद्दल, परिस्थितीबद्दल कोणताही राग, द्वेष, भीती, कुठलीही नकारात्मक भावना ठेवू नका. फक्त निरीक्षण करा. साक्षीभाव ठेवा. आता पहा की तुमच्या ऊर्जा शरीरातून त्या व्यक्तीकडे किंवा परिस्थितीकडे जाणारे ऊर्जेचे बंध तुम्हाला दिसत आहेत. हे बंध तुमच्या कोणत्याही चक्रातून निघत असलेले तुम्हाला दिसू शकतात. ह्या बंधांना किंवा ह्या कॉर्ड्सला खूप प्रेमाने आणि जागरूकतेने पहा. मनात म्हणा, मी तुमचा सन्मान करते किंवा करतो. तुमच्याकडून जे लाईफ लेसन्स मला शिकायचे होते ते मी शिकले आहेत. आणि आपल्या दोघांच्या सर्वोत्तम भल्यासाठी मी हे ऊर्जेचे बंध तोडत आहे. आता पहा की तुमच्या हातामध्ये सुवर्ण प्रकाशाची एक तलवार आहे. ह्या दिव्य सुवर्ण प्रकाशाच्या तलवारीने तुम्ही सर्व नकारात्मक, कालबाह्य आणि अनावश्यक कॉर्ड्स अलगदपणे कापून टाकत आहात. प्रत्येक कॉर्ड कट होताना तुम्हाला हलके, मुक्त व शांत वाटत आहे.
आता पहा की त्या व्यक्तीची, घटनेची, परिस्थितीची ऊर्जा त्यांच्याकडे परत जात आहे आणि तुमची ऊर्जा तुमच्याकडे प्रेमाने परत येत आहे. तुमच्या आभामंडळातील सर्व रिकाम्या जागा ह्या सुवर्ण प्रकाशाने, दिव्य ऊर्जेने, सकारात्मकतेने भरल्या जात आहेत. विशेषतः हृदयचक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र ह्या दिव्य प्रकाशाने भरून निघत आहे. मनात 3 वेळा म्हणा, मी मुक्त आहे. मी माझी ऊर्जा परत स्वीकारतो किंवा स्वीकारते. मी प्रेम, शांतता आणि स्वातंत्र्य निवडते. आता स्वतःला ह्या सुवर्ण प्रकाशाच्या संरक्षण कवचामध्ये पहा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही संतुलित आहात. तुम्ही पूर्ण आहात. हळूहळू आपले लक्ष परत श्वासांवर आणा. दीर्घ श्वास. शरीराची जाणीव करून घ्या. पायांची बोटे हलवा. हातांची बोटे हलवा. दोन्ही तळवे एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवा. त्या ऊर्जेचा अनुभव घ्या. अलगद डोळे उघडा. विथ द स्माइलिंग फेस. ग्रॅटिट्यूड. हा होता कॉर्ड कटिंगचा एपिसोड. हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर त्याही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आत्ता नीता मॅडमनी एंजल थेरपी किंवा आणि 1-2 विषय आम्ही डिस्कस केले, याविषयीचे वेगळे एपिसोड तुम्हाला हवे असतील तर तसंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. तर आज कॉर्ड कटिंग म्हणजे फक्त निगेटिव्ह गोष्टींशी कट होणं नाही तर पॉझिटिव्ह गोष्टींशी जोडलं जाणं, हाही एक छान आपण याच्यातनं समन्वय काढू शकतो किंवा एंड नोट घेऊ शकतो. सो आजचा हा एपिसोड नीता मॅडमच्या गायडेड मेडिटेशननी आपण संपवतोय. सो हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्याला याची गरज आहे तिथपर्यंत हा पोहोचेल. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत नमस्कार.